याची संख्या मी तिथंच जाहीर करणार आहे, त्यामुळे मी आज आपल्याला सांगत नाही. परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की करवीर मतदारसंघातून करवीर तालुका असेल, पन्हाळा तालुका असेल, गगनबावडा तालुका असेल आणि पन्हाळा तालुका, संपूर्ण पन्हाळा तालुका, गगनबावडा आणि करवीर तालुका याच्यातून उच्चांकी ठराव या ठिकाणी आमच्या मार्फत त्या ठिकाणी दिले जातील. त्याचबरोबर आमच्यामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील हेही आमच्या बरोबर या ठिकाणी ठराव दाखल करतात. त्यांची मतदारांची संख्या उच्चांकी आहे. त्यामुळं या गोकुळच्या निवडणुकीमध्ये करवीर, पन्हाळा, गगनबावडा तालुक्यात उच्चांकी ठराव या ठिकाणी आपल्या शिवसेना पक्षाच्या वतीनं दाखल होतील. कैलासवासी सोयकर साहेबांनी हा संघ गोकुळचा नावारूपाला आणला, त्यांना मी अभिवादन करतो. या शिवसेनेचे आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आहेत, यांच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी गोकुळची निवडणूक लढवणार आहे अशा पद्धतीची रचना या ठिकाणी चालू आहे. मला वाटतं या सगळ्याचा वापर ठरावदारक झाल्यानंतर आणि कच्ची पक्की मतदार यादी झाल्यानंतर, निवडणूक जाहीर झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी आम्हाला आपल्याला नंतर कळतात. मुलींसाठी सर्व स्वतंत्र सुविधा असणारी एकमेव अकॅडमी म्हणजे राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी. ग्राउंड सराव, लेखी परीक्षेचा सराव, अभ्यासिका आणि ग्रंथालय यासोबतच प्रभावी अनुभवी मार्गदर्शन. राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी. आम्ही जपतोय मुलींच्या उत्कृष्ट निकालांची उत्कृष्ट परंपरा. ठराव गोळा करत असताना महायुतीतला प्रत्येक घटक पक्ष हा वेगवेगळा ठराव जमा करत आहे, पण निवडणूक एकत्रितपणे लढवण्याचं तुमच्या बाजूने म्हटलं जाते. नेमकी काय परिस्थिती? बरोबर आहे की महायुतीचे असणारे सर्व घटक पक्ष, सर्व सहकारी पक्ष हे वेगवेगळे ठरावदार आपल्या पक्षाचे ठरावदारक एकत्र करतात. परंतु नंतर आम्ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, सुनेत्राताई असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्ह्यातल्या प्रमुख नेते असतील, त्यामध्ये मुश्रीफ साहेब असतील, चंद्रकांत दादा असतील, महादेवरावजी महाडिक असतील, आम्ही सर्व करवीरच्या मध्ये चंद्रकांत नरके, प्रकाश आंबेडकर साहेब असतील, आम्ही सर्वच मंडळी आम्ही एकत्र बसू आणि याच्यामधून योग्य रीतीनं महायुतीच्या या पॅनलची रचना केली. महायुतीचे सर्व आमदार आणि दोन्ही खासदार या निवडणुकीमध्ये एकत्रित असणार आहेत. आज आता आपण महायुती म्हणून निवडणूक लढवायची म्हणून या ठिकाणी आपण सगळ्यांनी जाहीर केलेलं आहे. आता कच्ची पक्की मतदार यादी झाली, या सगळ्या गोष्टी होतील, त्याच्यानंतर आपण या सगळ्या गोष्टीची चर्चा. मध्यंतरी गोकुळच्या निवडणुकीची चर्चा जेव्हा सुरू झाल्या तेव्हा चंद्रचे आमदार शिवाजीराव पाटील हे थोडेसे नाराज होते आणि आता महायुती म्हणून एकत्र लढवीत असताना तेही सोबत असणार आहे. तर त्यांची भूमिका आता त्यांनी स्पष्ट केलेली आहे. शिवाजीराव पाटील चंद्रचे आमदार नाही, जरी महायुतीमध्ये वेगवेगळे घटक पक्ष असतील, प्रत्येक जण निवडणुकीसाठी तयारी करतोय, कुणाची थोडीफार नाराजी आहे, या सगळ्या नाराजी या ठिकाणी काढल्या जातील आणि आम्ही सगळी एकत्रितपणे एक संघ लढू अशा पद्धतीचं चित्र आजच्या